पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं माहितीये का, डीकेपीने व्हिडिओ टाकला, म्हटलं बघूया तरी काय विषय, उघडून बघितलं तर तिथेच दिसली। आणि हा, हे भाषण लोकांनी व्हायरल केलंय। अरे होय, पण कुठे बघू की आम्हाला? अहो बाबा काही नाही, यांचं उगाच काहीतरी चाललंय। आता तिथे उगत काय उगत, मावतायस तू मावता। ए दीपक, मला पण बघायचंय। शो लावतो मी, पण माझी एक अट आहे। काय रे, तुझी काय अट आहे आता? मला अजून एक वाटी आईस्क्रीम पाहिजे। अरे एवढंच ना, मग खाकी पाहिजे तेवढं। ये बात। बरं मी काय म्हणतोय, तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या अजून, आणि भांड मला द्या, मी खातो सगळं त्यातलं। दिप्या, तुला कळतं का रे, असं हावरटसारखं काय खातोयस? आणि हे यायचे राहिलेत अजून, त्यांच्यासाठी राहू दे। देखो देखो प्यार देखो, आईस्क्रीमचं काय माहित नाही, पण दिदे तेरा दिल पिघल गया। आ? दिप्या गप बस। अरे हो, मला आईस्क्रीम अर्जानं पाठवलं, पण तू हाय कुठं? अहो बाबा, त्यांना नेमकी नाईट ड्युटी लागली, उशिरा येणार आहेत ते। अगं पण मग त्यांच्या जेवणाचं डबा दिला की ताई? पिघल गया है, ये दिल पिघल गया है। काय म्हणलं ना मी काय खोटं बोलत नाही हो। तुम्हाला अजून किस्साच माहित नाही त्यांच्या डेटचा, काय काय करते राहू दे की। बस की। दिप्या, तू भाषण दाखवतो ना सगळ्यांना? लावतो, लगेच लावतो। सरकार तुम्ही पण बघा की। आता भाषण तर आमच्या समोरच झालंय की, आता परत त्यात काय आणि बघायचं? त्याला काय होतंय बघा। आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा केवढा विचार करून सगळ्या गोष्टी करतो का नाही? अहो म्हणजे बघा की, साधं आपल्याला साडी घ्यायची असेल, आता या ताईंनी घेतली तशी, गाडी घ्यायची असेल, अहो साधी चप्पल घ्यायची असेल तर आपण विचार करतो। एवढंच कशाला, घराला तोरण बांधायचं असेल तर ती फुलं आपण निवडून निवडून घेतो का नाही? मग एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडताना आपण एवढा विचार करतो का हो? एवढं करून काय झालं शेवटी? रुक्मिणी, ये ना या अप्पीनी मुद्दामच केलंय बघ सगळं। नाहीतर काय, बरोबर माझ्याच वेळेला कसं भाषण फसलं म्हणे। अगं तिचा डावच आहे हा, तिला सगळं माहिती होतं, म्हणूनच सगळ्यात तयारीनिशी गेली होती ती। अरे वा, क्या बात है सुनबाई। अगं कसली भारी बोलली अपर्णा। अपर्णा, मस्त झालंय बरं का भाषण। मी जर तिथं असतो ना, लगेच मत द्यायला तयार झालो असतो। अरे मग सुनबाई कुणाची आहे? हा बर, अरे तर घरात तुला धड दोन शब्द बोलता येईनात, आणि म्हणून सून कुणाची? आता ना तिचा अभिषेक करा दुधानी, पूजा मांडा तिची। काय पण एक भाषण केलंय तर एवढं कौतुक चाललंय नुसतं। अहो मावशी, तुम्ही पण केलं होतं की भाषण? रुक्मिणे, हिच्या तोंडाची माशी बी उठत नव्हती, आता ही मला बोलायला लागली होय। अहो मग त्या बोलतायत तर चांगलीच गोष्ट आहे की। ती मला बोलती टोचून, आणि ही चांगली गोष्ट आहे होय ग? आणि सगळ्यात जास्त कौतुक याचं आहे की त्या भागातील लोक दुसऱ्या पक्षाचे कट्टर समर्थक होते। म्हणजे? अहो बाबा, म्हणजे आपली तिची जबरा आहे ना व, या क्या पूछ अपने बारे में। हो बाबा, त्या गावात काही केलं तरी हा पक्ष उभाच राहत नव्हता बघा, ते आपल्या आप्पीने करून दाखवलं। खरंच अपर्णा, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे। हो, आणि त्या गावातली लोक असं म्हणाली की असं जर नेतृत्व आम्हाला मिळणार असेल ना, तर आम्ही पक्षाचं राजकारण विसरायला तयार आहोत। बाया रुक्मिणी, हे कीर्तन काय रातभर थांबायचं नाही असं मला दिसतंय, त्याच्यामुळे ना मी जाऊन झोपते। मावशी, औषध पिऊन झोपा। हा, तुमच्या पोटात दुखते ना, म्हणून म्हणला तो। नाही 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 नाही, माझ्या काय पोटात बिटात दुखत नाही। हा, पण सुजा, तू मात्र जरा जपून राहा बाबा, नाही उद्या नाकापेक्षा मोती जड व्हायला नको म्हणून म्हणलं। म्हणजे लोक तुला नाही मत देणार, तिलाच देणार, आणि तुझं नाही ऐकणार, ती काय म्हणाल ते ऐकणार लोक। एक मिनिट, आई असं काही नाही होणार। असं नाही होणार मग कसं होणार? अगं ज्याची त्याची तोंडी तुझंच नाव हाय, तुझा तो व्हिडिओ बी पसरलाय ना। आप्पे मुद्दाम करत नाहीस ना? पण आपण सुजयबद्दल बोललं पाहिजे, हे तिला कळत नाही ना। हा,
ती तिथंच टिमका वाजवत बसती. जे लोकांना अतिशय आवडते. मॅडम एका बाईसाठी या दोघांना असं ताडकन उभं राहताना बघून लय भारी वाटतंय बघ. या ना मॅडम बसा. सांगितलं असतं मॅडम तर बाहेर तुम्हाला न्यायला आलो असतो. आम्ही तुम्हाला नाही, अपर्णाजींना भेटायला आलो. बर तुम्ही उगाच नाराज होताय सुजयराव. नाही मॅडम, तसं काही नाहीये. अपर्णाजी या बसा. नाही नाही मी हो या. सुजय आम्ही तुमच्याशीच बोलायला आलो होतो. काय ना सुजयराव, अपर्णाजी जे करतायत ते लोकांना आवडते, त्यामुळे लोक आपल्या पक्षालाच अर्थात तुम्हालाच मतदान करणार ना. मॅडम मी खरं सांगू का, मी काही लई मोठं काहीतरी करते असं वाटतच नाही बघा मला. हो तीच तर खूप मोठी गोष्ट आहे अपर्णाजी. गेले 3-4 टर्म आम्ही ह्या लोकांना आपल्या पक्षाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे लोक काही बदलले नाहीत. तुम्ही फक्त बोलून त्यांचे मुद्दे समजून घेऊन हे केलं. राजकारणात लोकांना समजून घेणं, नेता त्यांच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देणं खूप महत्वाचं असतं, आणि ती जाणीव तुम्ही करून दिली. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी. थँक्यू, खरंच थँक्यू. आता मला काय बोलावं ते कळत नाही, पण तुम्ही काही बोलू नका. असंच काम करत राहा, मोठ्या व्हा. हंबीरराव, तुमच्याकडे अपर्णाजी असताना तुम्ही दुसरं कोणाला कसं काय प्रचाराला घेऊन जाऊ शकता? नाही ते मॅडम म्हणजे नाही म्हणजे मग आम्ही खोटं बोलतोय का? नाही तसं नाही मॅडम, आम्ही घेऊन गेलतो पण तीच चुकलं आमचं. सुजयराव, एक छोटी चूक सुद्धा ना राजकारणात खूप मोठी ठरू शकते, आणि तुम्ही एक नाही 2 चुका केल्यात. 2? हो, तुम्ही आमचा आदेश मोडलाय. तिकीट द्यायच्या वेळी आम्ही काय सांगितलं होतं? अहो नाही म्हणजे त्यांनी ते अहो आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहोत, पण यापुढे प्रचाराला दुसरं कोणालाही घेऊन जायचं नाही. आपल्या पक्षाचा प्रचार फक्त आणि फक्त अपर्णाजी करतील, दुसरं कोणी नाही. जी मॅडम. रुक्मिणी बघितलं का, साऱ्या गावासमोर घरासमोर तुझी काय बी इज्जत ठेवली नाही हा आप्पीनं. मॅडम आता तुम्ही आलाच तर 2 घास खाऊनच जावा काय. नाही नाही थँक्यू. खरं तर आम्ही तुम्हालाच फक्त भेटण्यासाठी आलो होतो. तुम्ही असंच काम करत राहा. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे? मॅडम या प्रचारामुळे तिचा अभ्यास पण चांगला चाललाय. म्हणजे आपल्या भागातला अगदी सखोल अभ्यास होतोय तिचा. अरे वा, खूप छान. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली तर आमच्याकडे या, फोन करा. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे असतील. हो चला आम्ही येतो. मॅडम बोला ना, बोललं तर काय झालं आंबेरा? काही बोलायचं होतं का? हा म्हणजे पण कसं बोलावं तेच कळत नाही आम्हाला. अहो जे बोलायचंय ते बिनधास्त बोला. मॅडम तुम्ही त्या आप्पीचं लय कौतुक करताय बरं का, पण तिने अशा ठिकाणी मीटिंग घेऊन दाखवली जिथं दुसऱ्या कोणाला जमलं नाहीये. अगदी आम्हाला सुद्धा जमलं नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? अहो तिनं फक्त मीटिंगच घेतली नाही, तिथं
तर त्या विरोधात असणाऱ्या लोकांची मतं सुद्धा बदलली, मतं मिळवली. आता घ्या मॅडम, नाही तुम्ही तिला लई डोक्यावर चढवून ठेवलं ना तर उद्या असं नको व्हायला की तिचंच महत्व वाढेल. तुम्हाला एवढं का पडलंय त्याच? तुम्हाला तर फायदाच होतोय ना. हा नाही म्हणजे काय मॅडम, शेवटी पक्ष अधिक मोठा ना. हंबीरराव, एवढंच जर पक्षाचं पडलं असेल ना तर मग सीट आणून दाखवा. मॅडम आम्हाला जे वाटलं ते बोललोय आम्ही. त्याची काळजी तुम्ही नका करू, कारण कुणाला कधी चढवायचं आणि कधी बाजूला करायचं ना हे खूप चांगलं कळतं आम्हाला. कारण राजकारण हा शेवटी वेळेचा खेळ आहे. त्यामुळे कुठल्या वेळेला कुठला पत्ता टाकायचा एवढं कळलं म्हणजे बस. तसं असेल तर मग काय प्रॉब्लेमच नाही मग. हा तुमच्या कानावर घालव म्हटलं, बाकी काही नाही. आणि ती आप्पी अशी आपी तशी काय नाही म्हणजे मॅडम तिला तत्व बित्व धरून बसणारी बाई आहे. उद्या जर ती मोठी झाली ना तर सगळ्यांनाच अडचणीच ठरेल ना मॅडम. सुजयराव, आता काय म्हटलं आम्ही, त्याची काळजी तुम्ही करू नका, फक्त त्यांना टाळू नका एवढं मात्र नक्की. कारण आता जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर त्यांच्याशिवाय पर्याय नाही. हा मॅडम. हा, आता तुमचं आणि त्यांचं पटत नाही ह्या गोष्टी आल्यात आमच्या कानावर. नाही नाही मॅडम, अहो असं काही नाही. म्हणजे मागं तुम्हाला बोललो नव्हतो का मी? हो, ते फक्त आम्हाला सांगण्यापुरतं. खरं काय ना हे आम्हाला खूप चांगलं माहिती. आणि काय ना हंबीरराव, ह्या एवढ्या मोठ्या पक्षाच्या सल्लागारपदी आम्ही अशाच नाही पोचलेलो. नाही मॅडम, कसं आहे तिला नेहमी तिथंच खरं करायचं असतं ना. अहो मग करू दे. लोकांना अशी स्वप्न दाखवणारी, भाबडी आशा दाखवणारी माणसं आवडतात आणि हे त्यांना खूप चांगलं जमते. हा मॅडम. मग संपला तर विषय. यापुढे तुम्ही त्यांना घेऊन गेला नाहीत हे माझ्या कानावर येता कामा नये. येतो आम्ही. सरकार, या बाईच्या मनात नेमकं आहे तरी काय? अरे कळत कसं नाही तुला? ती आप्पी तुला आमदार म्हणून निवडून आणणार आहे. अरे डोसक्यात कसं येत नाही तुझ्या? सरकार, त्या भिकारड्या आप्पीचे उपकार नको आहेत मला. कसले उपकार? हा, अरे तिच्या बापाचं सगळं कर्ज माफ केलंय आपण. ती राणी परत दिलीये. त्या भिकारड्या वडा पोल्याची पोरगी या सरकाराच्या घरात सून म्हणून घेतलीच ना पदरात. अरे आयुष्यभर कष्ट जरी केलं आणि उपकार फेडायची भाषा केली ना तरी फिटणार नाहीत उपकार. आमदार व्हायला निघालाय तुम्ही, जरा दूरचा आणि खोलवर विचार करायला शिका. मग झालं तर निवडणूक होईपर्यंत गोड बोलून हिच्याकडून आपलं काम काढून घेऊ. नंतर गावात खोळी होऊन दगड मारत फिरली ना तरी काय करायचंय आपल्याला? हे बघ रुक्मिणी, 2 घास खाऊन घे. हा, तुला माहिती ना ती आप्पी कशी आहे. कशाला ध्यान देते तिच्याकडे? तू जेवलीस का? मी वय तुलाच विचारते, तू जेवलीस का? तुला माहिती आहे ना आता मला भूक सहन होत नाही म्हणून जेवले ग. तेव्हा बरी नाही काळजी वाटली माझी तुला आणि आता विचारायला आलीस वय? अगं रुक्मिणी, तू माझ्यावर काय चिडती? हा, मी काय केलंय तवा? एवढं जर तुला वाटत असेल ना तर जा आणि त्या आप्पीला धक्क मारून घराबाहेर काढ. मी तर सहनच केलं नसतं. घरात जर बाहेरच काढायचं असलं ना तर ते चोराला आधी बाहेर काढायला पाहिजे. बया रुक्मिणी, अगं तू कुठला विषय कुठं न्यायला लागली? जन्मात बी वाटलं नव्हतं ग तू असं पैशावरून मला बोलशील म्हणून. मग कळत नाही तुला? गप्प बसता येत नाही? सांग ना कुठं माझं चुकलं? हा, आता त्या लोकांच्या मोर तुला कागदात बघून वाचता नाही आलं, त्याच्यात काय माझी चूक आहे का? तुझं नाक तुझ्या सुनेनं कापलंय, मी नाही. कळलं मला. सारखं सारखं तू बोलून दाखवायची गरज नाही. एक सोडून 3 सुना आहेत तुला. हाय का कुणाला तुझी किंमत? हा, आली का कोणतरी जेवायचं विचारायला? पण मी एवढं ताट घेऊन आले तुझ्यासाठी, काळजीपोटीच आले ना. हे बघ, जेवायचं असलं तर जेव, नाही तर बस तशी.
घ्या की आई, घ्या. सावकाश, तुम्हाला ठसका लागलाय. तुम्ही लईच मनाला लावून घेतलंय बघा. तुम्हाला सगळी लोक हसली, सरकार पण तुम्हाला बोलले म्हणून वाईट वाटले ना. आई, हे बघा, तुम्ही जेवून घ्या की. बाहेर सगळेजण वाट बघत होते ना, तुम्ही आलातच नाही जेवायला. तुम्ही 2 घास खाऊन घ्या बरं, म्हणजे मग मला जेवता येईल. मी थांबल्यावर तुमच्यासाठी. घ्या, खाऊन घ्या 2 घास. जेवून घे तू, मला नाही जेवायचं. अहो आई, असं काय करताय तुम्ही? नाटक करायची गरज नाही. नाही आई, मला ते करताही येत नाही. म्हणलं तुला मला भूक नाही, खाऊन घे तुझं तू, जा. अहो आई, जेवणावर कशाला राग काढताय तुम्ही? खाऊन घ्या की 2 घास. हे बघा, मी ताट आणले, तुम्ही खावा बरं, मग मी जेवेन. हे आप्पे, सांगितलेलं कळत नाही का तुला? मला भूक नाही, तुझं तू खाऊन घे जा. बरं बरं बरं, मी जाते. तुम्ही चिडू नका. आणि आई, स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नाही म्हणजे सगळ्यांसमोर माझं कौतुक झालं, खरं तर तुमचं कौतुक व्हायला पाहिजे होतं. वा ग वा, अजून तुला झालं एवढं बास झालं नाही का? अहो नाही आई, मी खरंच बोलतेय. अहो खरंच तुम्ही जे काही केलं ते सोपं नव्हतं. अहो म्हणजे बघा की, तुम्ही कधी उमऱ्याच्या बाहेर जाऊन 4 लोकांशी बोलला नाहीत, डायरेक्ट एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊन एवढी लोक समोर असताना तुम्ही भाषण केलं. अहो ही सोपी गोष्ट नाही खरंच. मलाही नसतं जमलं. मला काय, कोणालाच नसतं जमलं बघा. आई, अहो मी खरंच लई मनापासून बोलते आहे. अहो लोकांना काय, लोकांना फक्त तुमचं भाषण फसलेलं दिसलं आणि ती तुमच्यावर हसली बघा. अहो पण त्यामागे तुम्ही केवढी मेहनत घेतली होती, केवढी हिंमत दाखवली. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लोकांसमोर जाऊन तुम्ही बोललात. ती मेहनत कोणालाच नाही दिसली हो, कोणाला कळलंच नाही ते. बास झालं आता. जा, खाते मी जा. बरं ठीक आहे, मी जाते. पण आई, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या, काय मी आणून देते तुम्हाला. पण आई जेवून घ्या, ही तर ठेवते मी. आप्पे, एवढं नाटकी नसावं बाई. अगं मला काय कळत नाही होय, वरनं गोड 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 बोलतेस, पण तुझ्या मनात काहीतरी वेगळंच असतंय. हे बघ, काही जरी झालं ना तरी या घराचा केलेला खेळ खंडोबा आणि या रुक्मिणीचा केलेला अपमान मी कधीच विसरणार नाही. बघतेस ती कशी कलेक्टर होते असते. काय म्हणली काकी? काय नाही, मी बोलले. अर्जुन पण लई नाराज आहेत त्या. तू आज नाही बोलायला पाहिजे होता. आता नाही तर कधी बोलणार होते मी. तू लिहून दिलेलं भाषण तिला करता आलं नाही, त्यात तू भाषण केलं, ते बी एवढी भारी. त्यात मॅडम पण बोलले ना. अरे तसं नाही, पण त्यांनी पहिल्यांदाच केलं ना भाषण. तुला कळलंय ना माझा मुद्दा काय ते? तुला काय म्हणायचं मला नाही कळते. ते मला ना कधी कधी भीती वाटते. कसली भीती वाटते? हेच की आप्पे, तू एवढी भारी आहे ग, लय भारी आहे तू. म्हणजे बघ ना, त्या लोकांना असं एका भाषणात फिरवलंस तू. कुणाचं ऐकत तरी होते का ती लोक? तरी तू फिरवलंस त्यांना. लोक ऐकतात तुझं, तुला सपोर्ट करतात, तुझ्या मागे येतात लोक. तू भारी आहे आप्पे. अर्जुन, ती सगळी लोक कुणामुळे जमली? मी दिवसभर उन्हातानात बिरबिर हिंडत होते, माझं कोणीतरी ऐकलं का? तू जमवली सगळी लोक. त्याचं काय नसतं ग, पण मला तर वाटतं तू कलेक्टर झाल्यावर तुला. मला काय? अरे सांग की, असं अर्धवट काय बोलतोयस? बोल की. मला काय? तुला मी नाही आवडलो तर काय? म्हणजे बघ ना, साधी गोष्ट आहे. मी साधा सब इन्स्पेक्टर, कलेक्टर, नवरा, तर बायको. अर्जुन, तू काही काय बोलतोयस? वेड आहेस का तू? आणि या बायकोला कलेक्टर बनवायला तिच्या नवऱ्याने तिला मदत केलीये, हे विसरतोयस का? अर्जुन, मी कलेक्टर होण्यामागे जर का सगळ्यात मोठा कोणाचा तरी हात असेल ना, तर तो बापूंचा आहे. तेवढाच महत्वाचा हात तुझाही आहे.
मी लग्न करून या घरात आले त्यानंतर मी ज्या 2 महत्वाच्या परीक्षा दिल्या त्या तुझ्या सपोर्टमुळे अर्जुन. तू माझ्या पाठीशी असा खंबीरपणे उभा होता म्हणून देऊ शकले ना. खराब आहे अर्जुन, मी एकदा हात पकडलेला सोडत नसते आयुष्यभरासाठी.